तर नमस्कार सर्वांशी, स्वामी समर्थ. तर माझा आजच्या ब्लॉगसाठी काही स्पेशल नाही असं, सो मी असं टाईमपास राईड म्हणून हा फोटो देतो. टाईमपास राईड म्हणून चाललो आहे. बघू आता कुठे जातो आहे, काय करतो आहे. घरी बसून कंटाळा होतो, अजून पण आळस होतो. मग जातो. मोठं ब्लॉगिंगच आहे. टाईमपास असं तुम्ही मस्त पॉपकॉर्न घेऊन बसू शकता बघायला. आता मी निघतो. नासूला एक वेगळा व्ह्यू देईल मी माझ्या अँगलचा, म्हणजे माझ्या अँगल म्हणजे माझी साईड दिसेल तुम्हाला. ठीक आहे, चलो बाय बाय. बाय बाय म्हणजे खाली भेटतो लगेच. तर चलो. हा भाई हलतोय थोडासा ना. डन. चला आता पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. तर बाईकला ना आपल्या प्रिन्सेसला तहान लागली आहे, तर तिला थोडं आपण रिफ्यूल करून आणू. थोडंसं तिची पण तहान भागव, आणि मला पण आज कोल्ड कॉफी यायचं मन झालं आहे. मी पण कोल्ड कॉफी पिणार आहे. भरपूर दिवस झाले मी कोल्ड कॉफी पियालो नाही. इच्छा होती, मला आळस पण आला थोडा. बॉडी पण ॲक्टिव्ह होईल त्याच्यामध्ये. मी काय विदाऊट शुगर वगैरे करतो. विदाऊट शुगर पितो मी कोल्ड कॉफी, जास्त हे नाही. मला माहीत नाही अजून पण व्ह्यू नीट येतो की मला डाऊट आहे थोडा, पण ठीक आहे. जसं असेल तसं असेल, ॲडजस्ट करून घेऊ. ते जे गोप्रो होतं ना, दिसत नाही तोंडावरती. हां, दिसतं फोनमध्ये कनेक्ट करून दिसतं. बघायला लागेल थांबा म्हणजे आता फ्यूल हे करतो, मग बघूया. मेरा साबुन स्लो है बंटी, मेरा साबुन स्लो है. आलो आहे पेट्रोल पंपवर. $520. झालं आपल्या प्रिन्सेसची थोडीफार ताण भागवली मी आता. ह्याला पण मला जे पेट्रोल पाहिजे होतं ते नाही भेटलं यार. प्रभू उचल. आता मला आता ह्याची ताण भागवली, तर मला माझी ताण भागवायची. मला कोल्ड कॉफी प्यायचं मन झालं. मुंबईमध्ये एमटी रोड भेटणं म्हणजे एखादा जास्त पुण्यवान असेल त्यालाच भेटेल ते. आता ते पण की इकडे बघून चालायचो. गाड्या इथून येत आहेत, तिकडून नाही येत आहे. इथे कोल्ड कॉफी येते, मी इथे येतो, मित्राचंच इथे. ह्याला माहिती मला कशी पाहिजे असते, पण त्या हिशोबाने बनवतो. चलो ॲज युजल. ट्रॅफिक तो लग नाही आहे बाबा, थोडा लांबून जाना. गाडीला का पप्पी दिलीच पाहिजे काय? हां, इकडे या. बरं वाटलं जरा कोल्ड कॉफी पण. मोजा आली मोजा. ए ए ए ए तो बघ अक्कल नसल्यासारखी चालवतोय. आपण इथं सेफ रायडिंग करतो, आपल्याला काय घाई नसते कुठे जायची. सो वी आर चिल. एडपट चालू आहे आपली इथं तपासण्या. कोणती आहे अरे? इलेक्ट्रिक गाडी बाबा. अरे एवढा काय दाखवतो, इलेक्ट्रिक गाडी आहे. जाऊ दे, 400cc घेऊन फिरतोय भाई, तरी तुझ्या पाठीत चालतोय. काहीतरी वाटतंय जानाची, नाही तर मनाची तरी लास्ट ठेव. हा इलेक्ट्रिक गाडी, हा इलेक्ट्रिक. अरे इलेक्ट्रिक रे बाबा. हे आता मी आलोय लालबागला, फिरत आलो टाइमपास. तर बघू कुठपर्यंत जातोय. नंतर मग घरी येताना मग दुसरा व्ह्यू दाखवणार. याला दाखवू काय काय असते 400cc? याला दाखवू काय फक्त हा बोला? ठीक आहे.
भाऊला आपल्याला थोडं दाखवायला लागेल 400cc म्हणजे काय असते गाडी. एक टेस्ट देऊ आपण, छोटीशी टेस्ट. इलेक्ट्रिक आणि पेट्रोल गाड्यांमध्ये भरपूर जमीन असण्याचा फरक आहे. थोडीशी जरा चॉईस देऊ. हां मोकळा रोड भेटू द्या. भाऊचा लफडा झाला वाटतं बायकोसोबत, म्हणून भाऊला चिडून चालवतो गाडी. आपण हळूच बोललेलो होतो आपला शिक्षण वाटला पाहिजे, सगळ्याला थोडं हळूच बोलतोय. चला ठेवू आता जरा. कसली भांडते रे बाबा, कसली भांडते, भांडत नाही दिसते मला. हो हो दे, चल जाऊ दे पुढे. तू जा पुढे बा, जा पुढे. गेलेला आहे. सिग्नल लागणार. सिग्नल लागलं, जा ना पुढे बाळ्या, जा पुढे. बरंच थँक्स. थोडा अजून मोकळा रोड भेटेल, मजा येईल. ही गाडी ट्रॅफिकमध्ये मी नाही पळवत जास्त. नाही यार, पुढे पण रोड हेच आहे. शी ट्रॅफिकमध्ये रे, ट्रॅफिकमध्ये देवा. माहिती आहे तुम्ही लास्टचा क्रिकेटचा ब्लॉग बघितला काय? बघितला असेल मला सांगा कसा वाटला तो. बघितला तर असेलच, किती मस्त खेळतोय है ना. असं काय वाटतं मी इकडे आणून गाडी चुकी केली थोडी, मला ट्रॅफिक लागणार आहे आता. वट किती केली मला. इंटरनेट करून काहीच फायदा नाही. इथं काय बडबडणार आहे. थोडा प्लेन मोकळा रोड भेटू द्या, मग तुम्हाला दाखवतो थोडी गाडीची स्पीड पण. तसं एक सांगायचं होतं, लास्टचा ब्लॉग मी जो केला होता मोठं ब्लॉगिंगचा, त्याच्याने गाडी मी थोडी पळवली, रेस केली. आईने बघितलं ना, आईने मजबूत शिव्या घातल्यात. आईने नाही, पप्पानी पण घातल्यात तसे बघायला गेलं तर. ठीक आहे, शिव्या ऐकून थोडी पॉवर भेटते, एनर्जी भेटते. अरे आपण इथं सेफ रायडिंग करतो, आपल्याला काय घाई नसते पुढे जायची. इथं दादरला आहे मी आलो. तिकडे असं ट्रॅफिकमध्ये जास्त शूट नाही घेतलं मी दादरला आलो प्लाझाला. मी थोडं एम्प्टी स्पेस भेटला म्हणून मग रेकॉर्ड चालू केला. हेल्मेटमध्ये मस्त गाणे चालू आहेत, एकदम पीसफुल. जिथे ट्रॅफिक असते ना तिकडे मी शूट नाही घेत, बघत कशाला टाइमपास. आपण पूर्ण टाइमपास चालू आहे तरी सांगतो. बघू नका, एवढं काय नाही झालं. मी मेन म्हणजे ना माझ्यासाठी कोणाला बोलत नाही. मी लेडीज रायडरपासून मी जाम लांब राहतो. मला भरोसा नाही त्यांच्या रायडिंगवर आणि ड्रायव्हिंगवरती. ते जिकडे दिसले की मी 5 हात लांब. नको रिस्क, नकोच. भले चुकी त्यांची असू दे, पण ती चुकी आपलीच कन्सिडर होणार. का तर तू गाडी बाहेर काढलीसच का घरातून. सो इट्स बेटर टू नॉट बोलतो नाही ते. इट्स बेटर टू नॉट क्रॉस देअर लाईन्स. ठीक आहे, आता जरा आठवण बनवून सांगितलंय. एकदा सर्दी मला वर्षाचे 12 महिने असते, वर्षाचे 365 दिवस. ती संडेला पण मला सुट्टी देत नाही सर्दी. सो शिवसेना भवन ते कसं आहे, 6 डिसेंबर होता ना, सगळे आले होते इकडे. ते स्टे असतो शिवाजी पार्कला ना मोठा, त्यामुळे सगळे येतात. तो
काल एवढं गरम होत होतं आणि आज एवढी थंडी वाटते लगेच. बरं आहे, या अशा वातावरणामुळे सगळ्यांची वाट लागते. रेस केली, बाकी स्पीड नाही, फक्त रेस केली. मला गाडी पळवतच येत नाही. शिवाजी पार्क, नार्लीबाग, पेट्रोल पंप, प्रिन्सेस. एक सेकंड, आईला फोन करतो, काय आणायचं का विचारतो तिला खायला. हे इथे माझं कॉलेज होतं, कीर्ती कॉलेज. दादाला काय म्हणजे असतील इथे राहणारे जवळपास नियर बाय, त्यांना माहीत असेल कीर्ती कॉलेज. ॲक्च्युली मी क्रिकेटसाठी घेतलं होतं, क्रिकेटसाठी बेस्ट कॉलेज आहे ते एक झालं. रुपारेल एक झालं, बेस्ट कॉलेज आहे क्रिकेटसाठी. सो कसं मी क्रिकेट खेळायचं ना, स्पोर्ट्स सपोर्ट्स. इथे गोळ्या सिद्धिविनायक मंदिर आहे. हळूच जाऊया, जाऊ नाही जास्त गाडी पळवायची मला. तर मी बोलतो आता मी जरा इथे समोरचा हा अँगल दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. सिद्धिविनायक मंदिर, गणपती बाप्पा मोरया. अरे प्रिन्सेसला सुखी ठेवू. आता इथून पुढे जातो, राईड घेऊन थोडा एका साईडला लावतो गाडी, कॅमेरा अँगल चेंज करतो. Then I'll give you the best view. राईडवरून कॅमेरा बघतो, तर आता थोडी चांगली राईड झाली. वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला शॉर्ट्स पण दाखवले, अँगल पण दाखवलं. आणि हां, घरी येताना मम्मीला फोन पण केला होता काय आणायचं काय खायला. सो मम्मी बोलली कॅच वेफर आणि बटाट्याची चिप्स घेऊन आहे. सो मग ते पण घेऊन आलो होतं. आता जातो, थोडा आराम करतो थोडा, नंतर पण थोड्याने बाहेर जायचं, जरा काम एक. तर चला, आजचा ब्लॉग एवढंच होता, बाकी काय नाही. तोपर्यंत नाही, मी येतो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. एक सेकंड. हां, तर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. तो पण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. टेक केअर, गुड नाईट.